नमस्कार, मी सचिन वडेलेस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज जो आहे पाटस या ठिकाणी दिल्ली येथे जो जंतर मंतर या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला आणि जो हिंसाचार उफाळून आलेला आहे, या घटनेच्या निषेधार्थ आता पाटस येथे नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आता आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय भावना आहे। नमस्कार, मी आबा शितोळे पाटस। देशाचं भविष्य आणि एक प्रत्येक नवजवान युवक आपलं स्वप्न उराशी बाळगून ह्या नीट परीक्षेचा पेपर आणि ते तयारी करत असतो आणि त्याचे पालक म्हणजे जे पोरं आता पुढे शिकून डॉक्टर वगैरे होणार आहेत किंवा मोठे अधिकारी होणार आहेत, त्यासाठी त्यांचे पालक फार कष्ट करून पैसे वाचवून त्या मुलाला शिकवतात। पण पुढे जाऊन काय परिस्थिती होती आणि परीक्षेची काय परिस्थिती आहे हे आपण सगळ्यांनी पाहिले आहेत। याविषयी मी काय जास्त बोलत नाही, सगळ्यांना बोलायचं आहे। पण दिल्लीत हे नवयुवक जे शिकलेले आहेत चांगले, असे काय अडाणी लोक नाहीत आणि राष्ट्र मागणीसाठी आंदोलन करत आहेत। त्यात सोनम वांगचुक हे 23 दिवसापासून उपोषण करत आहेत, पण तरी पण सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही। तसेच काल जी याचिका होती कोर्टात, हायकोर्टात, त्या हायकोर्टातले जज कालच्याला म्हणलेत, सूर्यकांतजी म्हणलेत कालच्याला की आम्हाला या गोष्टीवर वेळ नाही किंवा तो आमचा वेळ वाया घालू नका। तर बघा देशात किती वाईट परिस्थिती आहे। सांगायचा मुद्दा पुढचा, तुम्ही मला सांगा, जर महाराष्ट्रातून एखादा तरुण तिथं आंदोलनाला जायचं म्हणलं त्याची किती हालत असती। म्हणजे त्यांनी धावपळ करून तिथं जायचं आणि आंदोलनात सहभागी व्हायचं, तिथं काठ्या लाट्या खायच्या, तिथून दुराच्या नळकांड्या सोडणार, हे कुत्र्यावानी लोकांना मारणार आणि इतकी वाईट अवस्था असते। मी जवळून पाहिलं आहे। तर मला काय सांगायचं, मी तळमुळीने इथं काय राहावे, मला माहीत आहे त्या बिचाऱ्यांचं काय हाल असते, जेवणाचं हाल असते, त्यांची घरच्यांची काय अवस्था बेकार असेल, पण सरकारला ह्याचं काहीच नाही। म्हणजे मला वाटतं हे सरकार कदाचित काय ते म्हणजे डायर, कोणते जनरल डायरपेक्षा हे कायर हे सरकार आहे आणि मी जास्त काय बोलू शकत नाही। परंतु मला या मुलांविषयी अतिशय दुःख आहे आणि जे 21 कुटुंबातली ही मुलं गेली आहेत त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे पूर्ण। त्यामुळे सरकारला कुठलीच भाषा समजत नाही। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जागा झालं पाहिजे। आपली मुलं असतात, आपल्या बाजूची मुलं असतात, आपला देश आहे, देशाची काय वाईट परिस्थिती आहे आणि मी जर समजा बीजेपीची हा केली तर मी देशाचा नागरिक, आणि मी जर समजा थोडं विरोधात बोललो तर मग देशाचा देशद्रोही। तुम्ही थोडक्यात उदाहरण घ्या, सोनम वांगचुक बाबतीत काय झालंय, एवढं मी थोडंसं बोलून माझं छोटेसे शब्द संपवतो। जय हिंद। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, काय भावना आहेत नेमक्या या घटनेबाबत? गेले 23 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी वांगचुक साहेब आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। पण हे आंदोलन का चालू आहे तर नीट परीक्षामध्ये ज्यांनी या ठिकाणी नेट परीक्षाचे पेपर फोडलेले आहेत, ते पेपर फोडल्यानंतर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही का? पेपर फुटा म्हणजे विद्यार्थी एवढा अभ्यास करतायत आणि त्यांना न्याय मिळत नाही, यासाठी त्या ठिकाणी धरणं आंदोलन चालू आहे। परंतु हेही लोकशाही मार्गाने धरणं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थिनींना मारहाण केलेली आहे। ती मारहाण अशा पद्धती की जे बघू शकत नाही, रक्तपात बघू शकत नाही, म्हातारी माणसांना सुद्धा बघू शकत नाही, त्यांच्यावर अमानुष लाठी चार्ज केलेला आहे, रक्तपात केलेला आहे। म्हणून करू तर आम्हाला असं वाटतं की एवढं सगळं करत असताना, हे आंदोलन चालू असताना, ही लोकशाही आहे की ठोकशाही असं मुद्दाम म्हणावं वाटतं। खरं तर या लोकशाहीमध्ये आम्हाला न्याय मिळणार नाही आणि जे विद्यार्थी आंदोलनाला बसले त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आज प्रभात फेरी काढून त्यांचा निषेध केलेला आहे। काय मागणी आहे सरकारकडे? आमची एकच मागणी आहे, जे आंदोलनाला हजारो लाखो विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी धरतो, हा कोण आहे ना मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्याचा राजीनामा मागितलाय। त्यांनी आपल्या खुर्चीचा राजीनामा दिलाच पाहिजे, कारण पेपर फुटी ही काही साधी गोष्ट नाही। आज महाराष्ट्रातले विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात। आमच्या महाराष्ट्रातला विद्यार्थी MPSC UPSC मध्ये लवकर पोचत नाही आणि हे UP बिहार वाले लोक लवकर पोचतात। आज आम्हाला कळलंय पेपर कसे फुटतात आणि हे पोरं कसे परीक्षात पास होतात, म्हणून आमच्यावर अन्याय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती सुधीर पानसरे यांनी केलेली आहे। काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे तुमची आणि कोणत्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला? या ठिकाणी सर्वप्रथम या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत। या ठिकाणी जंतर मंतर व दिल्ली या ठिकाणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी
अभिजित दिपके सर आणि सोनम सर या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. त्यांना भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे सर्व संघटनांचा. या दिल्ली पोलिसांनी जे या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. या पोलिसांना आणि या सरकारला या ठिकाणी माणुसकी राहिलेली नाही असं दिसत आहे. अतिशय क्रूरपणे लाट्या काठ्या रक्तबंबाळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांनी केलेला आहे. या पेपरफुटीच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ती जबाबदारी स्वतःवर घेऊन या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. अशा प्रकारची या सर्व विद्यार्थ्यांची व आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे. आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलन आहे ते सध्या हिंसक होताना दिसतंय. तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? या ठिकाणी पहा, आंदोलन या ठिकाणी पूर्णपणे हिंसक स्वरूप अजून या ठिकाणी आंदोलन येणार आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते या ठिकाणी त्यांच्या प्रश्नावर ठाम आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते ठाम असल्याचं मत जे आहे ते भागवत यांनी व्यक्त केलेलं आहे. आपल्यासोबत एक भगिनी देखील आहेत, त्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात. नेमकं त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊ. काय सांगा? जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्याच्या समर्थनार्थ मी इथे आलेली आहे. तिकडे तर जाणं पॉसिबल नाही आहे सध्या, त्याच्यामुळे आपल्या गावात हा मोर्चा निघाला आहे त्यासाठी मी इथे सहभागी झालेली आहे. आणि मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे. या बाबतीत आंदोलन सध्या हिंसक होतंय आणि सरकारकडे तुमची काय मागणी असेल? सरकारने जो लाठीमार केलेला आहे विद्यार्थ्यांवर तो अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. असं नव्हतं करायला पाहिजे. खरं तर हे आंदोलन खूप शांततेने चाललं होतं आणि शांततेचीच भूमिका होती, पण पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे हे खूप हिंसक झालेलं आहे आणि तसं व्हायला नव्हतं पाहिजे. याच्याबद्दल सरकार जबाबदार आहे. त्यांनी याच्याबद्दल भूमिका लवकरात लवकर घेतली पाहिजे. आंदोलन हिंसक होण्याला सरकार जबाबदार असल्याचं मत जे आहे ते या भगिनीने व्यक्त केलेलं आहे. आपल्यासोबत आणखी काही जण आहेत. काय सांगाल, नेमक्या काय भावना? वास्तविक पाहता संपूर्ण देश या निषेधार्थ घटनेकडे बघत आहे. परंतु जर पाहिलं आपण जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांचं जे संख्या आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. ती प्रचंड प्रमाणात असताना देखील त्यांचा आक्रोश पाहता ही त्यांचा खूप म्हणजे मनातून बेंबीच्या देठापासून ही मुलं आज शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना वर्षानुवर्ष जर ते अभ्यास करत असतात आणि शेवटच्या दिवशी जर त्यांना दिसतंय की हे पेपर लीक झालेलं आहे तर त्यांचे पूर्ण वर्षभर केलेली मेहनत जी आहे शिक्षणाच्या माध्यमातून ती पूर्णपणे वायाला जाण्यासारखी आहे. आणि ही जी मुलं आहे ही अतिशय गरीब घरातली असतील किंवा मिडल क्लासमधले असतील किंवा वरच्या स्तरातील असतील. वरच्या स्तरातील मुलं तर ही बाहेर शिक्षेसाठी गेलेली असतात, परंतु आपल्या भारतातील जी जंतर मंतरवरती जी मुलं आहेत ती सामान्य घरातील आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत ते शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेत असताना जर अशा प्रकारच्या घटना होतात तर नक्कीच याला सरकार जबाबदार आहे. जर संबंधित जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब या घटनेचा एक नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि सर्व या विद्यार्थी मित्रांना आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी त्यांनी न्याय मिळवून द्यावा. कारण की हा आक्रोश जो आहे हा संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला दिसतोय, पण आज जर पाटस शहरामध्ये गावामध्ये बघितलं तर गावापासून ही थिणगी चालू झाली आहे. म्हणजे हे प्रतिसाद जे आहे हे प्रत्येक सरकारला हे भोगावं लागणार आहे. प्रत्येक गावागावातून हा निषेध चालू आहे आणि तो गावापासून निषेध हा दिल्लीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे दिल्लीपर्यंत जर संसदमध्ये देखील हा विषय गेलेला आहे, अजून सरकार झोपलेलं आहे का, मला हा प्रश्न पडतो. ते धर्मेंद्र प्रधान आहेत, मुलं काय मागतात ते फक्त राजीनामा मागतात ते तर देऊन टाका राजीनामा. जर तुमच्या चुकीमुळं जर तो पेपर नीट लिकेज झालेला आहे तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे. जर तुम्हाला राजीनामा द्यायचा नसेल तर ताबडतोब आमचं म्हणणं आहे की सरकारने याची दखल घ्यावी आणि सरकारने त्यांच्याकडून ताबडतोब हा राजीनामा घ्यावा अशी आमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या गावाच्या वतीने, संपूर्ण देशाच्या वतीने या ठिकाणी मी अशी विनंती करतो आणि सदर घटनेचा जाहीर तीव्र शब्द असा निषेध करतो आणि जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्याला आम्ही मनापासून या ठिकाणी पाठिंबा देतो असं या ठिकाणी जाहीर करतो. आत्ताच आपण पाटस येथे जे आंदोलक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या आंदोलकांची असल्याचं दिसून येतंय. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.